आवर्जून सांगायची की आपल्या आई वडिलांनी आपल्याला आपल्या आयुष्याचा रस्ता दाखवलाय, पण तो रस्ता दाखवला असताना त्यांनी तुमच्या हातामध्ये एक उजेडाचा कंदील दिलाय आणि त्यांनी तुम्हाला सांगितलं की बाळांनो, तुमच्या पावलांपुरता प्रकाश आता त्यांनी तुम्हाला दिलाय. पुढची वाट मात्र आता तुम्हाला तुमची निवडायची की तुम्हाला तुमचं आयुष्य कुठं घडवायचंय. एवढं सगळं देऊनही त्यांनी तुम्हाला एक गोष्ट अवश्य सांगितली आणि मीही सांगतो, काळजावरती लक्ष देऊन ऐका. अरे, तुमच्या डोक्यामध्ये काय पिकत याच्यापेक्षा आज बाजारामध्ये काय विकत हे ओळखायला शिका. आयुष्यात यशाचं शिखर मग आज आमच्या तरुण पिढीला का वाटत नाही आम्ही उद्योग धंद्यामध्ये यावं? काय आमच्या महाराष्ट्राची परिस्थिती आहे? स्वीट मार्ट मध्ये राजस्थानी फरची बसवायला गुजराती लोक, केरळचे लोक टायर मध्ये, अजून बाहेरचे लोक, उत्तराखंडचे लोक चायनीज बनवायला, सगळे ही बाहेरची लोक. मग आमच्या महाराष्ट्रातला तरुण नेमका कुठे? आमच्या महाराष्ट्रातला तरुण कुठपर्यंत मर्यादित आहे? आई वडिलांनी फक्त गाडीत 100चं पेट्रोल टाकून द्यायचं आणि कॉलेजच्या बाहेर फक्त ना फक्त फिरत्या मारायच्या, एवढ्यापर्यंत आमची तरुणाई आहे का? का तयार केलेल्या सिस्टीमला शिवीगाळ करायचा इथपर्यंत आमची तरुण पिढी आहे का? तर सगळ्या गोष्टी सोडून द्या आणि उद्योग धंद्यामध्ये उतरा.